नमस्कार, मी विशाल परदेशी. या विशेष शोमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत. धोका दुसऱ्या लाटेचा. राज्य सरकारचे प्रयत्न आणि नागरिकांचं सहकार्य यामुळे राज्यात कोरोना नियंत्रणात येऊ लागलाय. माझे कुटुंब माझी जबाबदारी या मोहिमेमुळे संसर्गाचा वेग रोखण्यात यश आलंय. मात्र युरोपमध्ये आलेली दुसरी लाट लक्षात घेऊन आरोग्य सुविधांचं नियोजन करा असे आदेश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिलेत. तर दुसरीकडे राज्यात थंडीची चाहूल लागलेली आहे. मात्र थंडीत कोरोनाचा विषाणू सशक्त होण्याची भीती आहे. थंडीचा ऋतू 4 महिन्यांचा असल्यानं कोरोनाचा धोका वाढू शकतो. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा धोकाही वाढलाय आणि हा धोका भयानक असण्याची शक्यता आहे. कारण दुसऱ्या लाटेत विषाणू दुप्पट वेगाने हल्ला करतो. आणि सर्वात धक्कादायक बाब म्हणजे लॉकडाऊन संपल्यापासूनच कोरोनाला रोखण्याचे नियम फारसे पाळले जात नाहीयेत. आणि मधल्या काळात अनेक सण साजरे करताना सोशल डिस्टन्सिंगकडे अनेकांचं दुर्लक्ष झालं. परिणामी गणेशोत्सवात कोरोनाबाधितांची संख्या जी ती वाढली होती. आणि आता तर मोठे सण असल्यानं धोकाही वाढलाय. देशात कोरोनामुळे अनेकांना निमोनिया आणि श्वसनाचा त्रास सहन करावा लागला. आता दिवाळीत फटाके फोडण्याचं प्रमाण वाढलं तर धुरामुळे आणखी त्रास होऊ शकतो. फटाक्यांचा धूर, तंबाखू आणि थुंकल्यामुळे आणि त्याचबरोबर कोरोनाचा प्रसार वाढण्याची भीती यामुळे व्यक्त केली जाते. या सगळ्या गोष्टी ज्या तुम्हाला करायच्या नाहीयेत. फटाके वाजवूच नका किंवा फटाक्यांवरती बंदीच घालतो असं न म्हणता, चला आपण एक दुसऱ्याच्या विश्वासावरती हा सण आनंदाने साजरा करूया, फराळ करा. पण पुन्हा एक सांगतो की आत्ता जरी ही परिस्थिती आटोक्यात आलेली वाटत असली तरी दिवाळी आणि दिवाळी नंतरचे 15 दिवस हे फार आपल्याला कसोटीचे आहेत. याचं कारण असं की पाश्चिमात्य देशात आपण जे काय बघतो आहोत, आकडेवारी बघतो आहोत, प्रचंड मोठ्या प्रमाणात ही दुसरी लाट आलेली आहे. आपण बघता आहात की गेले काही दिवस महाराष्ट्रामध्ये आणि विशेषतः मुंबई आसपासच्या सर्व परिसरामध्ये, अगदी पुण्यामध्ये सुद्धा हा कोरोना जो काही वाढत होता, अनेक जण आपल्यावरती टीका करत होते. काही जण म्हणत होते की यांच्या कंट्रोलच्या बाहेर चाललेला आहे. पण आपण सगळ्यांनी जिद्दीने आणि आत्मविश्वासाने, एका शिस्तीने या संकटाचा सामना करत हा तो जो काय त्याचा चढ होता तो खाली आणलेला आहे. आपल्याकडे हा चढ होता तो उतारावरती आणलाय, नक्की आणलेला आहे. की दिवाळी साजरी करताना मी आपल्याला नम्र विनंती करेन, फटाक्यावरती बंदी आणायची का? प्रत्येक ठिकाणी बंद्या घालून आणि कायदे कडक करून आपण आपलं जीवन हे पुढे चालू ठेवायचं का? आपण आपल्या गोष्टी स्वतःहून, जसं आत्तापर्यंत तुम्ही पाळलं सगळं, तसं स्वतःहून पाळू शकत नाही का? जर आपल्याला लक्षात आलं असेल की एक तर अजूनही औषध नाही आहे, लसीचा पत्ता नाही आहे आणि प्रदूषणामुळे जर हा विषाणू वाढत असेल, आकडा वाढत असेल, तर दिवाळीमध्ये आपण प्रदूषण करणारे फटाके हे वाजवणं टाळू शकतो का? जाऊयात पुण्यामध्ये. आमचे प्रतिनिधी वैभव सुरणे आपल्यासोबत आहेत. वैभव, खरं तर आता गणपतीच्या कालावधीतच आपण बघितलं की गणपती उत्सव झाल्यानंतर किंवा एकूणच उत्सवादरम्यान किंवा त्यानंतरची आकडेवारी जर कोरोनाबाधितांची आपण बघितली तर ती मोठी होती. आता तर पुण्यामध्ये पुन्हा एकदा दिवाळीच्या खरेदीला घेऊन धामधूम सुरू होईल. लोक मार्केटमध्ये बाहेर पडतील. काय नेमकं वातावरण आहे? विशाल, पुण्यामध्ये खरेदीची लगबग जी आहे ती काही अंशी सुरू झाली आहे. हे खरं आहे. आज उद्धव ठाकरेंनी, मुख्यमंत्र्यांनी जे आवाहन केलं आहे जनतेला, ते पाहता या सगळ्यामध्ये एक महत्त्वाची गोष्ट जी घडली आहे ती म्हणजे केंद्र सरकारनं राज्य सरकारला पत्र लिहून 17 सप्टेंबरला जेवढे रुग्ण होते त्याच्यापेक्षा 10% वाढ होऊन ही लाट जी आहे ती दिवाळीनंतरच्या 15 दिवसामध्ये येऊ शकते आणि तशा पद्धतीची तयारी करा अशा सूचना ज्या आहेत त्या केलेल्या होत्या केंद्र सरकारने. आणि त्याच्या पार्श्वभूमीवरती काल उद्धव ठाकरे यांनी महापालिका आयुक्त, जिल्हाधिकारी, सचिव, आरोग्यमंत्री या सगळ्यांबरोबर एक व्हीसी केलेली होती. काल बैठक केली होती व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे. आणि कालच या सगळ्या गोष्टींची चर्चा जी आहे ती या बैठकीमध्ये झालेली होती. ज्याचं स्पष्टीकरण आज उद्धव ठाकरे यांनी त्यांच्या संबोधनामध्ये दिलेलं आहे. दुपारी 1:30 वाजता जे संबोधन केलं त्याच्यामध्ये काल सगळ्या महापालिका आयुक्तांना, जिल्हाधिकाऱ्यांना याबाबतच्या सूचना त्यांनी दिलेल्या होत्या. याचं कारण दुसरी लाट जी आहे त्या दुसऱ्या लाटेमध्ये संख्या जी आहे ती अत्यंत वेगाने वाढू शकते. पुण्याचंच उदाहरण घ्यायचं जर झालं तर 17 सप्टेंबरला पुण्यामध्ये जवळपास 17,400 रुग्ण होते आणि 10% आणखी रुग्ण जर वाढले तर हा आकडा 19,000च्या पुढे जातो. साधारण 19,500 रुग्ण असतील जर दुसरी लाट आली आणि तिचा वेग जो आहे
तो पाहता, विषाणूची ताकद पाहता, त्याचा सुपर स्प्रेड ज्याला म्हटलं जातं, अत्यंत वेगानं संसर्ग जो होतो, तो जर झाला तर पुढच्या 15 दिवसांमध्येच साधारण 19,000 रुग्ण हे नव्यानं वाढतील अशी परिस्थिती निर्माण होऊ शकते. त्याच्यामुळे पुण्यात साधारण 20,000 बेडची तयारी जी आहे ती करावी लागेल असं एकूण कालच्या या सगळ्या बैठकीमध्ये त्यांच्याकडून सूतोवाच करण्यात आलेलं होतं. जर हीच परिस्थिती कायम राहिली तर अनेक प्रश्न उपस्थित होतात. ते म्हणजे दिवाळीच्या काळामध्ये जी खरेदी सध्या सुरू आहे, या खरेदीला दुकानदारांना नियम जरूर घालण्यात आलेले आहेत, मात्र त्याचं पालन फारसं होताना दिसत नाही. याचं कारण अनेक ठिकाणी अपरिहार्यता असते. अगदी छोटे छोटे काउंटर्स आहेत. लोकांना गर्दी टाळण्यासाठीचे उपाय किंवा आता कोरोनाची भीती जी कमी होते अनलॉकनंतर ती पाहता लोकांना आवरणं फार मुश्किल झालं आहे, या व्यावसायिकांना सुद्धा किंवा दुकानदारांना सुद्धा. आणि त्यातच जर हा सर्ज आला, दुसरा सर्ज आला किंवा दुसरी लाट आली तर त्याचा वाढीचा वेग जो आहे तो कितीतरी पटींनी अधिक वाढू शकतो. आणि याची सगळी कल्पना जी आहे ती काल प्रशासनाला देण्यात आलेली आहे. अगदी केंद्र सरकारकडून सुद्धा राज्य सरकारला याबाबत पत्र लिहून सगळं अधिकृतरित्या कळवण्यात आलेलं आहे. त्याच्यामुळं तयारी पूर्ण असायला हवी. उद्या जर हा स्प्रेड वाढला, सुपर स्प्रेड झाला, दुसरी लाट आली, सर्ज आला तर वाढणाऱ्या रुग्णांची संख्या पाहून अचानक गडबडायला नको, म्हणून सर्वसाधारण सामान्य नागरिकांना उद्धव ठाकरे यांनी आज आपल्या भाषणातून याची जाणीव करून दिलेली आहे. राज्यभरामध्ये माझे कुटुंब माझी जबाबदारीचा दुसरा टप्पा जो आहे तो सुद्धा सुरू केला जाईल अशी माहिती आपल्याला मिळते. या सगळ्या पार्श्वभूमीवरती पुन्हा यापूर्वी या योजनेने यश मिळवून दिलं असं उद्धव ठाकरे यांचं म्हणणं होतं. आता मुळात हा सगळा डाटा जो आहे तो सरकारकडे उपलब्ध असेल आणि त्याच्या आधारावरती अगदी वैयक्तिक निरोप जे आहे ते पोहोचवायचं कामसुद्धा केलं जाऊ शकतं. वैयक्तिक मेसेजिंगचं कामसुद्धा या माध्यमातून केलं जाऊ शकतं, या डाटाच्या माध्यमातून. आणि त्यामुळेच सर्वसामान्यांनी वैयक्तिक स्तरावरती काय काय काळजी घ्यायला हवी हे आता पुन्हा एकदा आणखी जोरदारपणे सर्वसामान्य नागरिकांपर्यंत पोहोचवावं लागणार आहे. महापालिका स्तरावरही तशीच तयारी जी आहे ती सुरू करण्यात आली आहे. मी पुणे महापालिकेचे आयुक्त जे आहेत विक्रम कुमार त्यांच्याशीही बोललेलो होतो. साधारण पुण्यामध्ये 20,000 बेडची तयारी जी आहे ती दिवाळीच्या म्हणजे 15 तारखेला, या 15 तारखेपासून आपली पूर्ण झालेली असेल असंही त्यांनी सांगितलं. त्याच्यामुळे एक नक्की आहे, तयारी जी आहे ती अत्यंत आटोकाट ठेवावी लागेल. परिस्थिती, लोकांचं वागणं किंवा त्यांनी सांगितलेले SOP अंमलात आणणं, या सगळ्या गोष्टींवरती या लाटेचा प्रभाव जो आहे किंवा प्रादुर्भाव जो आहे तो ठरेल. त्याच्यासाठीची तयारी जी आहे प्रशासकीय पातळीवरती ती मात्र अत्यंत वेगानं करावी लागेल. याचं कारण 15 तारखेला फार दिवस राहिलेले नाही. अगदी आठवड्याभरानंतर 15 तारीख येते दिवाळीच्या नंतर, आणि त्या पुढचे 15 दिवस हे मोठे आव्हानात्मक असणार आहे, याबाबत शंका नाही. त्याच पार्श्वभूमीवरती ही सगळी काळजी घेणं जी आहे ती अत्यंत महत्त्वाची आहे. 5 पंचसूत्री जी सांगण्यात आलेली होती यापूर्वीची सुद्धा, अंतर ठेवायचं की सोशल डिस्टन्स मेंटेन करणं असू द्यात, मास्क, सॅनिटायझर, आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सार्वजनिक ठिकाणी थुंकणे, शिंकणे अशा ज्या गोष्टी होत्या या गोष्टी टाळता येणं किंवा त्या टाळणं हे फार महत्त्वाचं ठरणार आहे. बरोबर वैभव, पण आता गेल्या कालावधीत जर बघितलं आपण आत्ताच्या अगदी की तसे पुणेकर सजग झालेले आहेत. पुणेकरांनी मला असं वाटतं चंगच बांधलेला आहे की कोरोना संसर्गाची टक्केवारी ही काही करून खाली आली पाहिजे, आणि तसंही होताना दिसत आहे. तसं बघायला गेलं तर त्या पार्श्वभूमीवर सुद्धा येणारी दिवाळी आणि आपण गर्दी करू नये याबद्दल पुणेकर सजग आहेत असं आपण म्हणू शकतो. वैभव, विशाल, गेले 7 ते 8 महिने मी कोरोना रिपोर्ट करतोय. आकडे वाढायला नेमकं जबाबदार कोण होतं आणि आकडे कमी व्हायला नेमकं जबाबदार कोण होतं? नक्की उपाययोजना झाल्या, प्रशासकीय पातळीवरती झाल्या, हॉस्पिटल्स उभी राहिली, त्याच्यावरती SOP आणल्या गेल्या आणि त्याचा परिणाम नक्की झाला. मात्र हे पूर्णतः निर्भेळ यश कुणाचा हा प्रश्न तेव्हाही कायम होता. आकडे वाढत आहेत ते नेमके कुणामुळे वाढत आहेत आणि ते कमी होत आहेत तर ते कुणामुळे कमी होत आहेत? या दोन्ही प्रश्नांची उत्तरं आजपर्यंत तरी मला मिळालेली नाही. याचं कारण आज जर बाजारामधली गर्दी बघितली तर लोकांचा एकमेकांशी इतका प्रचंड संपर्क जो आहे तो वाढलेला असताना हे आकडे कसे काय कमी होत आहेत याबाबतचं आकलन होऊ शकत नाही. जेव्हा लोक घरामध्ये बसलेले होते, पूर्ण लॉकडाऊन होतं, त्यावेळेस रोज 2-2, 3-3 हजार रुग्ण वाढत होते. ते नेमके कशामुळे वाढत होते याचंही स्पष्ट स्वरूपाचं आकलन होऊ शकत नाही. त्याच्यामुळे एकूण ठराविक अशा स्वरूपाचा कुठलाही ठोकताळा जो आहे तो बांधता येऊ शकत नाही. एक नक्की आहे, गेल्या 8 महिने सातत्यानं या SOPs ज्या आहेत त्या SOP सांगून किंवा कोरोनाच्या भीतीमुळं लोकांनी स्वतःजवळ सॅनिटायझर ठेवणं, मास्क बाळगणं, या सगळ्या गोष्टी ज्या आहेत, मास्क लावणं, या सगळ्या गोष्टी करायला सुरुवात केली आहे. काही अंशी त्याची तीव्रता आता कमी झाली होती. या आकड्यांच्या कालचा आकडा पुण्याचा 177 वरती आलेला होता पॉझिटिव्ह रुग्णांचा, आणि हे सगळं पाहता लोकांमध्ये एक
सुस्तपणा आला आहे कोरोनाच्या बाबतीमध्ये असं आपण म्हणू शकतो फार फार तर, किंवा निष्काळजी किंवा काळजी कमी झाली आहे कोरोनाबाबतची. निष्काळजीपणा वाढला असं म्हणण्यापेक्षा काळजी कमी झाली असं आपण म्हणू शकतो. आता पुन्हा ही काळजी जी आहे ती कमी होऊ न देता अत्यंत काटेकोरपणे या SOPचं पालन करावं लागेल, पंचसूत्रीचं, हे दिसतंय. दिवाळीची गर्दी खरंच करायची का? दिवाळीची खरेदी ही कितपत आवश्यक आहे? ती अंतर ठेवून किंवा परस्पर करता येऊ शकते का नव्या मार्गानं, ऑनलाईन खरेदीच्या बरोबर वैभव, माध्यमातून? म्हणजे हे सण पाहणं आपण सुद्धा साजरे जास्त करू शकतो, महत्त्वाचं पण ठरतं. त्यासाठी आवश्यक ती काळजी या कालावधीत घेणं फार गरजेचं आहे. यंदाची दिवाळी जी आहे त्या दिवाळीवरती कोरोनाचं सावट कायम आहे आणि दुसरी लाट येऊ शकते, म्हणून पुणेकरांना सांगणं आहे की अगदीच गरज असेल तरच आपण मार्केटमध्ये काही खरेदी करण्यासाठी बाहेर पडा. ठीक आहे, सणाची खरेदी असते, पण ती काही काळजी घेऊन सुद्धा करता येऊ शकते. गर्दीच्या ठिकाणी मात्र जाऊ नका, ते फार आवश्यक आहे. धन्यवाद वैभव या सगळ्या माहितीबद्दल. आपण बघतोय की ज्यावेळी नियम पाळायची गरज नव्हती तेव्हा नियम पाळले गेले. आता नियम पाळण्याची गरज असताना मात्र आता नियम पाळले जात नाहीत आणि त्यामुळे दिवाळीच्या तोंडावर कोरोनाचे रुग्ण वाढणार असल्याची भीती महिलांनी व्यक्त केली. या महिलांशी चर्चा केली आहे आमचे प्रतिनिधी नरेंद्र मते यांनी. राज्य सरकारने माझं कुटुंब माझी जबाबदारी ही मोहीम राबविली, त्यामुळेच कोरोना आटोक्यात आल्याचं मुख्यमंत्र्यांनी म्हटलं आहे. यावरच बोलण्यासाठी विविध क्षेत्रात काम करणाऱ्या ज्या महिला आहेत त्या या ठिकाणी आलेल्या आहेत. आपण त्यांच्याकडूनच जाणून घेणार आहोत की कशा पद्धतीनं हा कोरोना आटोक्यात आला आणि काय जबाबदारी त्यांनी घरी पार पाडली म्हणजेच कोरोना आटोक्यात आला आहे. काय सांगाल ताई, काय तुम्हाला वाटतं की खरंच मुख्यमंत्र्यांनी जे म्हटलं की माझी कुटुंब माझी जबाबदारी आहे आणि त्यामुळेच कोरोना आटोक्यात आला आहे, काय सांगाल यावर? नाही, आटोक्यात तर आलं असं म्हणावं लागणार नाही, कारण पेशंट अजूनही वाढतातच आहे. पुष्कळ जण तर तपासणीच करत नाही, कारण सर्दी खोकला हा जनरली सर्वसाधारण आजार म्हणून वापरला जातो आणि सांगितलं जातो, पण त्याच्यानंतर तो आहे म्हणून कोणी चेकअप करत नाही. चेकअप करल्यामुळे त्यांचे रिझल्ट माहिती होत नाही, निगेटिव्ह आहे पॉझिटिव्ह आहेत. शिवाय आता शाळा बंद आहेत, मुलं घरी आहे, पण मुलांचा कोंडमारा होतो आहे, त्यांनी बाहेर जावं, बाहेर कुठेतरी जाऊ दिलाच जातं. आता पॅरेंट्स पण त्यांना घेऊन बाहेर जातात फिरायला म्हणा, आउटिंगला, आणि तेव्हा ती काळजी घेतल्या जात नाही. आणि मला असं वाटतं की आता दिवाळीची ही गर्दी मार्केटमध्ये जी आहे त्या गर्दीत जाणं आणि पुष्कळ लोक म्हणजे मास्क न वापरता फिरतात आहे. भाजीवाले पण आता बिलकुल बिनधास्त झाले आहे, ते पण आता कधीच मास्क लावून दिसत नाही, सॅनिटायझरचा यूज होत नाही. आणि पुन्हा आता आणखीन दिवाळीनंतर जे गावाला जाणं वगैरे होईल, तर मला असं वाटतं की दिवाळीनंतर आणखीन कोरोना वाढणार आहे, कारण जाण्या येण्यात ही काळजी घेतल्या जाणार नाही आणि ज्या ठिकाणी आपण जातो तिथे ही काळजी राहणार नाही. आणि कुटुंब म्हटलं की जास्त गर्दी हे होणारच तिथे आणि ह्या गर्दीमुळे परत कोरोना वाढेल असं तरी मला वाटतं. तुम्ही काय सांगाल या संदर्भात? खरं तर कोरोनाची काळजी घेणं हे सुरुवातीच्या काळामध्ये गरजेचं होतं आणि आपण ती घेतली पण, परंतु माझ्या मताने आता ज्या तीव्रतेने कोरोना वाढत आहे तर आज खरी प्रिकॉशन्स घेण्याची गरज आहे, कारण की कोरोना इतक्या जलदगतीने वाढतो आहे की प्रत्येकांच्या घराघरात तो जातो आहे, परंतु सर्वच लोक साधारण फ्ल्यू म्हणून त्याच्याकडे पाहत असल्यामुळे आपल्याला त्याची एवढी म्हणजे तीव्रता जाणवत नाही. परंतु आज मी मार्केटला गेले, कालही मार्केटला गेले, तर इतकी चिक्कार गर्दी आहे आणि दिवाळीच्या निमित्ताने ही झालेली गर्दी सर्व कुटुंबाच्या अंगावर येईल असं मला नक्कीच वाटतं आहे. मुख्यमंत्री साहेबांनी म्हटलं की कोरोना माझे कुटुंब आणि माझी जबाबदारी, आणि आता यामुळेच कोरोना आटोक्यात आलेला आहे. परंतु अनेक कुटुंबांनी ही जबाबदारी सांभाळलेली नाही, त्यांनी मास्क वापरलेले नाही किंवा योग्य ते काळजी घेतलेली नाही आहे आणि त्यामुळे आज आपल्याला या कोरोनाला अंगावर येण्याची भीती आलेली आहे. तुम्ही काय सांगाल? मला असं वाटतं की दिवाळी आता हा सण जो जोमात चालू आहे त्यांनी आता सगळ्यांनी मास्क वगैरे यूज करायलाच पाहिजे, कारण की दिवाळीनंतर मला तरी वाटते कोरोना हा वाढणारच आहे, कारण की आता सध्याच्या परिस्थितीत कोणीच मास्क लावत नाही आहे आणि बिनधास्त फिरणं चालू आहे. आता सगळेजण जेव्हा बाहेरून येणं जाणं अपडाऊन जेव्हा होईल तेव्हा मला तरी असं वाटते की कोरोनाची साथ चालू होईल आहे. तुम्ही काय सांगाल नेमके? मुख्यमंत्री बोलले म्हणून आटोक्यात आहे किंवा राहील असं काही नाही आहे, कारण ज्या अर्थी लोकांनी जर नियमाचं पालन नाही केलं तर ते नक्कीच वाढतीवर जाणार. आणि आज मार्केटमध्ये इतकी गर्दी आहे की कोणी कोणाचं ऐकत नाही, इव्हन शासनाचं सुद्धा दुर्लक्ष आहे त्यावर.
पोलीस लोकांनी जे ड्युटी केली पाहिजे ते बरोबर ड्युटी करत नाही. ते एक मार्केटमध्ये एकत्र येऊन गोष्टी करतात, बोलत राहतात आणि तिकडे कोणी मास्क नाही लावत, सॅनिटायझर नाही. एका दुकानात 10-10 जण एका दमानेच घुसतात. यामुळे शासनाने नियंत्रण आणायला पाहिजे, तेव्हाच कुठे कोरोना थोडं आटोक्यात येईल. तुम्ही काय सांगाल ताई? मुख्यमंत्र्यांनी जो उपक्रम राबविला, माझं कुटुंब माझी जबाबदारी, हे जरी कौतुकास्पद असलं तरी पण आपण जेव्हा सामान्य नागरिक जेव्हा बाहेर निघतो आहे तो त्याची तेवढी काळजी घेतो आहे का? कारण तो व्यक्ती एकटा जरी बाहेर निघाला तरी तो जेव्हा कुटुंबाच्या संपर्कात येतो तेव्हा पूर्ण कुटुंब त्याच्या संपर्कात येऊन कोरोनाची लागण होऊ शकते. आणि महत्त्वाचं म्हणजे जी आता गर्दी वाढलेली आहे, तर गर्दी अपेक्षितच आहे. कारण मजूरदार वर्ग आहे, तर त्यांचं कसं चालणार? ते जर कामावर नाही जाणार, ते जर कामं नाही करणार, छोटे छोटे दुकानं उघडणार नाही, तर मग त्यांचं रोजीरोटीचं कसं होणार? त्याच्यामुळे ती गर्दी अपेक्षित आहे. परंतु या गर्दीमध्ये सुद्धा जे काही लॉकडाऊनच्या सुरुवातीला काळामध्ये जे काही निर्बंध आपल्यावर होते, मास्क लावला पाहिजे, सॅनिटायझर सगळीकडे आपल्याला झालेलं पाहिजे, सगळीकडे सोशल डिस्टन्सिंगचं पालन झालेलं पाहिजे, ते जर नियम आपण फॉलो केले तर आपल्याला कदाचित हा कोरोना म्हणजे नियंत्रित आणता येतील. परंतु यासाठी आपल्याला नियमितपणे कोरोना हा आजारच म्हणावा लागेल. कारण हा सगळीकडे पसरलेला असल्यामुळे कोरोना हा आजार आहे आणि याला आपण बाकी आजारासारखंच त्याची आपल्याला काळजी घेणे खूप आवश्यक आहे. आणि ही सगळी काळजी सगळ्यांनी घ्यायला पाहिजे. तुम्ही काय सांगाल? हो, काळजी तर घ्यायलाच पाहिजे. मास्क लावून फिरलं पाहिजे. आणि एकंदरीतच जो काळजी घ्यायला पाहिजे. आणि प्रशासनाने जे माझे कुटुंब माझी जबाबदारी दिली आहे, परंतु ही जबाबदारी कितपत सामान्य नागरिक पाळतो आणि प्रशासन यावर काय उपाययोजना करते हे आता पाहावं लागणार आहेत. नरेंद्र मते, न्यूज 18 लोकमत, वर्धा. आणि यानंतर वेळ झाली का ब्रेकची. ब्रेक घेऊयात. पहा फक्त न्यूज 18 लोकमत. धोका दुसऱ्या लाटेचा या वृत्तमालिकेतल्या घडामोडी आपण जाणून घेतो. याबद्दल आपल्याला जाणून घ्यायचंच आहे, पण यानंतर आपण ब्रेकनंतर थेट जातोय छत्रपती संभाजीराजे बोलत आहेत तिथे. मी मुख्यमंत्र्यांच्या समोर बोललो, नरेंद्र पाटील तिथं होते, अनेक मराठा समाजाचे घटक तिथं होते, समन्वय सगळे तिथं आलेले. हा विषय आम्ही तिथं मांडला. कोणाच्या पुढं मांडला? मुख्यमंत्री होते, उपमुख्यमंत्री होते, अशोकरावजी चव्हाण तिथं होते, एजी ज्याला कुंभकोणी आहेत ते होते, जे आपली बाजू तिथे नेहमी सरकारच्या पुढे लिगल पद्धती जे मांडतात थोरात साहेब हे तिथं होते. त्याला मी एकच प्रश्न केला की आमच्यात काही वाद नाहीये, पण तुम्ही आम्हाला स्पष्ट सांगा, जर का आर्थिक दुर्बल घटकाचं आपण 10% आरक्षण राज्यात जर घेतलं तर त्याला एससीबीसीला धोका होणार का? जर एससीबीसीला धोका होणारच नसेल तर घेऊन टाकतात, आमची कुठे नाही. पण ही माझी बाजू नाहीये, ही सगळ्या सकल मराठा समाजाची बाजू आहे. ही सगळ्या समन्वयक जे आहेत त्यांची भूमिका मी मांडत होते. त्याला उत्तर काय दिलं? आम्ही अंडरटेकिंग घेऊ शकत नाही. म्हणून माझी विनंती आहे की जो दुसरा घटक आहे मराठा समाजात त्यांना वाटतं ईडब्ल्यूएस घ्यावं, तिने यावं सगळ्यांनी एकत्र. माझी आजही मनापासून विनंती आहे, हृदयातून विनंती आहे की सगळ्यांनी एकत्र यावं. समन्वयक सगळे बसू दे, तिकडे समोरचे बसू दे. काय ईडब्ल्यूएस घ्यावं सांगावं, काय हे लोक समजा ईडब्ल्यूएस घेऊ नये म्हणून सांगावं. सरकारने सांगावं काय आपली भूमिका आहे. पण हिचा खेळ आपला सरकार स्वतः लोक 3-4 गट किंवा 3-4 लोकांची वेगवेगळे मत आहेत. काही वेगळे मत असतील किंवा पण मूळ विषय आहे का एससीबीसीचं आरक्षण तुम्ही कसं मिळवून देणार आहे, काय तुमची स्ट्रॅटेजी आहे हे आमच्या तारावर घ्या. म्हणजे जी आता चुकून जायला किती जायचं, आज नंतर परत बीडला होतं, परत जालन्याला होतं, नाशिकला होतं, कोल्हापूरला होतं, आणि कुठे जायचं मी भाषण करायला आणि तेच बोलायचं. किती तर तेच भाषण करायचे आपण. माझं स्पष्ट मत आहे की तुम्हाला जर प्रामाणिकपणाने करता नाही सगळ्या गोष्टी घेऊन देत सगळ्या नेत्यावर. आज बाजाराने का परकट बोलले, का त्याचे एवढे परकट भाषण होते. आज त्या परकट भाषेने तोंडाचं काढायचं. मी तोंडाचं काय काढायला गेलो तर लगेच
सगळ्या सगळ्यांना जोडून कसं जायचं, म्हणजे अशा वेगळ्या वेगळ्या अँगल्स हे निघून जातात. मी सरकारला नेहमी भेटलो परत दलित समाज, बहुजन समाज आणि मराठा समाजाला कावत एनपीसीच्या परिषद थांबवल्या मराठा समाजात, पण त्याच्या मागचं कोण बोलत नाही. का थांबवल्या, काय कारण आहे? मी काय प्रश्न तिथे विचारले, एक बाई बोलत नाही ते. मी त्याला एक साधा प्रश्न केला, मला काय कळत नाही, मी आताच अभ्यास करावा या सगळ्या गोष्टींचा. 420 मुलांची भरते कुठल्या एनपीसीचे 2019-20 कोण आहे 420 मुलं? सगळ्यात जातीतले मराठी कोटात 50 वर आहेत, बाकीचे जे मराठा समाजाचे एससीबीसी मध्ये बसत नाही. मग ह्या 420 लोकांना तुम्ही नियुक्त का देत नाही? याचं उत्तर नाही. हा विषय मी मुख्यमंत्र्यांच्या समोर बोललो, ऑफिशियल मीटिंग मध्ये बोललो. त्यांना एजीना, कुंभकोणींना आणि त्याचे सर्व सहकार्याने याचं होते, आणि आपले सचिव सुद्धा होते, मुख्य सचिव, त्यांना सुद्धा त्याचं उत्तर देता आलं नाही. आता याचं उत्तर नाही का देते तुम्ही? उद्या पेपरवर विचार, प्रेसवर होते तिथे चव्हाण साहेब तुम्ही विचार करा, का 420 मुलांचे विद्यार्थ्यांचे नियुक्त होत नाही? नियुक्त झाले पण रुजू करत नाही त्याला. तिथं भरती व्हायला आमचं नाव नाही. 2014 पासून ESBCचं पहिले की आपल्याला आरक्षण मिळालं होतं. आता हे 6 वर्षात त्यांच्या का वापर करतात? महावितरणच्या इंटरव्ह्यू घेतले तुम्ही, अपॉइंटमेंट लेटर दिले नाही, हजारो पुण्यात धरून मला बघायचं आमचं बघा राजा, आमचं बघा. म्हणजे हे तुम्ही काय सरकार याची उत्तरं द्यायला नाही ना. अशोकरावजी चव्हाण यांच्यावर बोलावं, मुख्यमंत्र्यांनी यांच्यावर बोलावं, अजितदादांनी यांच्यावर बोलावं. ठीक आहे, मुख्यमंत्री ऍडमिनिस्ट्रेटिव्ह पुन्हा अनुभव नसते, प्रशासकीय अनुभव नसते, पण अशोकरावजी चव्हाण, अजितदादा, बाळासाहेब थोरात हे एवढे मोठे मतदार लोक दिनेचे उत्तर द्यावं. पण मग तुम्हाला हे सुद्धा सांगायचंय लोकांना वाटलं बहुजन समाजाला एकत्र आणायचंय. माझा लढा माझ्या ह्या समाजासाठी आणि सगळ्यांना आरक्षण मिळालंच पाहिजे असं सुतोवाच जे पुन्हा एकदा वक्तव्य जे या कार्यक्रमात, नांदेडमधल्या कार्यक्रमात छत्रपती संभाजीराजे यांनी केलेलं आहे. यानंतर आपण पुन्हा एकदा जाणून घेऊयात धोका दुसऱ्या लाटेचा या अंतर्गतल्या घडामोडी, आणि थेट आपण जाणार आहोत आमचे प्रतिनिधी मनोज कुलकर्णी याच्याकडे. मनोज, आपण बघतोय पुन्हा एकदा तोच मुद्दा, म्हणजे थोडंसं भूतकाळात जायला हवं ते यासाठी की गणपतीच्या उत्सवावरती देखील कोरोनाचं सावट आहे आणि दिवाळीवरती देखील ते कायम आहे. अशावेळी गणपती विसर्जनानंतर जर आपण बघितलं तर पुढले 15 दिवस रुग्णांची संख्या जी होती, कोरोनाबाधितांची संख्या ही वाढताना दिसली. पण आता माझे कुटुंब माझी जबाबदारी असेल किंवा लोकांनी याबद्दल पाळलेली सजगता असेल, आकडेवारी आता खाली येताना दिसते. पण पुन्हा एकदा दिवाळीच्या निमित्ताने मार्केटमध्ये जाणं, गर्दी करणं, धोका कायम आहे. मनोज, अगदी बरोबर आहे. गणपतीच्या उत्सवामध्ये अनेकांनी गर्दी केली होती, कारण त्यावेळेस मोठ्या प्रमाणात उत्सव साजरा मुंबईत तसेच महाराष्ट्रात होत असतो. गणपती विसर्जन असो किंवा इतर वेळेससुद्धा गर्दी झाली होती, आणि त्याचाच परिणाम म्हणून ऑगस्ट नंतर कोरोना रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली होती. परंतु प्रशासनाच्या वतीने पुन्हा एकदा कडक कारवाई करत जे आहे ते सुरू केलं होतं, आणि त्याचा परिणाम म्हणून आणि माझे कुटुंब माझी जबाबदारी ही संकल्पना मुख्यमंत्र्यांनी मांडली होती, आणि त्याचा परिणाम म्हणून अनेक लोकांनी सुद्धा तिच्यावर तयारी दर्शवत जे कोरोनापासून बचाव करता येईल असं तो सुरू केलं होतं. आणि आता दिवाळी ऐन तोंडावर आलेली असताना पुन्हा एकदा जे कोरोना आहे, हा कोरोनावर नियंत्रण मिळवण्यासाठी प्रयत्न सुरू आहे. परंतु दिवाळीनंतर हा कोरोना पुन्हा वाढू नये यासाठी हे प्रयत्न आहे. परंतु आपण बघू शकतो, मी आहे चेंबूरच्या या मार्केटमध्ये, आणि बहुतांश जे मुंबईकर आहेत ते मास्क घातलेले दिसत आहेत. अगदी कमी प्रमाणात लोक जे आहेत ते मास्क न घालता फिरताना पाहायला मिळतात, परंतु जास्तीत जास्त प्रमाणात जे आहेत ते लोक मास्क घालूनच किंवा सोशल डिस्टन्सिंगचं पालन करण्याचा सुद्धा प्रयत्न करतात. दिवाळी तोंडावर आलेली अनेक मुंबईकर आहेत ते खरेदीसाठी सुद्धा बाहेर पडलेले आहेत, परंतु अनेकांच्या चेहऱ्यावर मास्क दिसतोय. त्याचबरोबर
सरकारच्या वतीने किंवा पालिकेच्या वतीने दंडात्मक कारवाई केल्या जाते आणि त्याचा तो धाक आहे आणि त्यामुळे अनेक जण तोंडावर मास्क घालून जे आहे ते या कोरोनापासून बचाव करतानाचं पाहायला मिळतो. चेंबूर परिसर तसा हा नेहमीच गजबजलेला असतो, परंतु आता दिवाळीचा सण तोंडावर आलेला आहे. आज सुट्टी पण आहे, त्यामुळे मुंबईकर जे आहेत ते या ठिकाणी बाहेर पडलेले आहेत, खरेदी करताना पाहायला मिळत आहेत. परंतु सोशल डिस्टन्सिंगचं पालन कमी जास्त प्रमाणात होत आहे, परंतु सगळ्यांनी मात्र बहुतांश लोकांनी मास्क घातलेले आहे. परंतु ही परिस्थिती अशीच कायम राहायला पाहिजे, कारण दिवाळीचा पिरियड आहे, गर्दी होते. ही गर्दी टाळता येईल तर शक्य नाही आहे, परंतु दिवाळी झाल्यानंतर पुन्हा एकदा जी दुसरी कोरोनाची लाट येण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. कदाचित ती यामुळेच की दिवाळीचा जो हा सणाचा काळ आहे या काळामध्ये गर्दी होईल. जसं गणेशोत्सवानंतर अचानक कोरोनाच्या रुग्णसंख्यामध्ये वाढ झाली होती, गणेशोत्सवादरम्यान किंवा गणेशोत्सवाच्या अगोदर खरेदी करण्यासाठी लोक घराच्या बाहेर पडली आणि त्यांनी गर्दी केल्याचं आपण बघितलं. त्यानंतर विसर्जनानंतर आपण जर पाहिलं तर आकडेवारी वाढलेली होती. तसंच काहीसं दिवाळीनंतर देखील होऊ शकतं. म्हणून मुंबईकरांना सांगणं आहे, सगळ्यांनाच सांगणं आहे, सगळ्या प्रेक्षकांना सांगणं आहे की ठीक आहे, उत्सव साजरे करावेत, त्यासाठी खरेदी करण्याकरता आपण बाहेर पडावं, पण सोशल डिस्टन्सिंगचे नियम पाळा, जवळ सॅनिटायझर ठेवा, तोंडावरती मास्क घाला, गर्दीच्या ठिकाणी जाऊच नका, लहान मुलांना घराच्या बाहेर काढू नका, ज्येष्ठ नागरिकांनी घरातच थांबावं. पुन्हा एकदा या सगळ्या गोष्टींचं पालन करणं फार आवश्यक आहे, कारण दुसरी लाट कोरोनाची येण्याची शक्यता आहे. धन्यवाद मनोज या सगळ्या माहितीबद्दल. सगळी मार्केटमधली आपण परिस्थिती बघितली आणि लोकांची लगबग देखील बघितली. यानंतर वेळ जाईल एका ब्रेकची. ब्रेक घेऊयात. पहा फक्त न्यूज 18 लोकमत. आणि ब्रेकनंतर आपण बघणार आहोत याच वृत्तमालिकेतली घडामोड ती थेट दापोलीतनं. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनाने अनेक जनजागृती मोहीम ज्या आहेत त्या राबवलेल्या आहेत आणि त्यापैकीच एक माझे कुटुंब माझी जबाबदारी ही मोहीम होती. आणि या मोहिमेमुळे कोरोना आटोक्यात आला असं मुख्यमंत्र्यांनी म्हटलेलं आहे. आणि याबाबत सर्वसामान्य नागरिकांना आणि प्रत्यक्ष कोविड योद्धे म्हणून काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना काय वाटतंय हे जाणून घेतलंय आमचे प्रतिनिधी शिवाजी गोरे यांनी. राज्यामध्ये माझे कुटुंब माझी जबाबदारी ही मोहीम चालू केल्यामुळेच राज्यातला कोरोना कमी आल्याचा दावा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केला आहे. मात्र दापोलीकरांना काय वाटतंय आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया. नेमका कोरोना कशामुळे कमी आला? सर मला सांगा की दापोलीतला कोरोना आटोक्यात आला आहे, मात्र या मोहिमेमुळे आटोक्यात आला आहे का? नेमकं काय कारण आहे? निश्चितच मुख्यमंत्र्यांनी जे सूचना दिलेल्या त्याच्या अनुषंगाने दापोली नगरपंचायतनी एक टीम करून घरोघरी जाऊन त्याचं थर्मल टेस्ट, ऑक्सिजन लेवल हे घेऊन त्याचा रिपोर्ट उपजिल्हा रुग्णालय दापोली यांच्याकडे वारंवार देत होऊन त्याच्यावरती बॅकअप ते लोक घेत होते. आणि खरोखर आमदारांच्या माध्यमातून जे उपक्रम इथे दिले गेले त्याच्यामुळे हा आटोक्यात निश्चित आलेला आहे व मी खरोखर तुमच्या माध्यमातून मुख्यमंत्र्यांचं स्वागत करतो. डॉक्टर साहेब, कोरोनाचा प्रादुर्भाव नेमका कसा आहे? आता कोरोना आटोक्यात आला आहे का? कशामुळे कोरोना आटोक्यात आला आहे? सध्या कोरोनाचे पेशंट कमी झालेले आहेत. पूर्वी जे कोरोनाचे पेशंट दिवसाला 40-50 पेशंट यायचे, त्यात 3-4 सिरियस असायचे, तर आता आपल्याकडे दिवसाला साधारण 3 ते 4 पेशंटच पॉझिटिव्ह येतात आणि 4-5 दिवसात एखादा पेशंट सिरियस येतो. त्यामुळे कोरोनाचा प्रादुर्भाव 70 ते 80% निश्चित प्रभाव झालेला आहे. त्यात शासनाची माझी कुटुंब माझी जबाबदारी याचं यश जरूरच आहे. आतापर्यंत संपूर्ण महाराष्ट्रात, संपूर्ण देशात तिथल्या डॉक्टरांनी, तिथल्या स्टाफ नर्सनी, तिथल्या वेगवेगळ्या आरोग्य कर्मचाऱ्यांनी, आरोग्य संस्थेनी जे प्रयत्न केलेत हे त्याचं निश्चित यश आहे. आपण नागरिक म्हणून आपल्याला काय वाटते? माझे कुटुंब माझ्या जबाबदारीमुळे कोरोना आटोक्यात आला आहे का? नेमकं कशामुळे कोरोना आटोक्यात आला आहे? माझे कुटुंब माझी जबाबदारी याच्यामुळे निश्चितच कोरोना आटोक्यात येण्याचे जास्तीत जास्त हे समोर दिसत आहे. आणि दुसरं म्हणजे गावोगावी लोकांना आता माहिती आहे की जागरूकता वाढलेली आहे लोकांमध्ये आणि त्याच्यामुळे लोकांना आता कोरोनाला हरवायचं आहे या दृष्टिकोनातून लोकांची पुढील वाटचाल चालू आहे आणि जवळजवळ कोरोना आता मुक्त झालेला आहे. नक्कीच कोरोनाला हरवायचं आहे. मात्र कोरोना योद्धा असलेल्या ताईंना नेमकं काय वाटतं आपण जाणून घेऊया. ताई, आपण कसं काम करता? सर्वप्रथम कोरोना म्हटलं की साध्या माणसाच्या मनात पण भीती. कोरोना आता त्याची अफवा जास्त झालेली आहे. जर आपण त्याची काळजी घेतली योग्यरित्या तर तो बरा होऊन ठणठण जेव्हा आपले टेस्ट करतात तेव्हा सांगतात की तुम्हाला कोरोना.
त्यावेळेस जेव्हा आपण पेशंटला सांगतो की कोरोना झाला त्यावेळेस तो पेशंट एकदम घाबरलेला असतो. सर्वप्रथम त्याला काउन्सिलिंग करणं महत्त्वाचं. हा आजार असा आहे की तू बरा होणार, 100% ट्रीटमेंट घेतल्याने बराच होणार, पण त्यासाठी ज्या काही वैयक्तिक आपल्या स्वच्छताच्या वगैरे काळजी आहे ते आपल्याला स्वतः घ्यावं लागणार आहे. जसं नियमितपणे हात धुणे, मास्क वापरणे हे केले तर, आणि पेशंट आल्याच्या नंतर जर पेशंटला काउन्सिलिंग केली तर धीर दिला थोडा त्याला, म्हणजे आता तो घरच्या वातावरणातून डायरेक्ट गेलं तिथे नातेवाईक नसतात, भेटायला सगळी जबाबदारी आमच्यावर असते. त्यामुळे पेशंटला आपण सायकॉलॉजिकल सपोर्ट देऊन आणि जी आपली मेडिकल ट्रीटमेंट आहे ही दिल्याने पेशंटचा आटोक्यात येण्याची शक्यता. ताई आपल्याला काय वाटतं? सिस्टर म्हणल्याप्रमाणे सायकोलॉजिकल सपोर्ट हे पहिलं आमचं ट्रीटमेंट आहे. त्यानंतर जसं डॉक्टरांनी सांगितल्याप्रमाणे पहिली ट्रीटमेंट आम्ही देतो. एक्सरा, ब्लड टेस्ट वगैरे काय असेल ते सांगितल्याप्रमाणे करतो. कोरोना जो आहे तो आटोक्यात आला आहे, मात्र नेमका कोरोना कशामुळे आटोक्यात आला हे सांगणं जरी कठीण असलं तरी माझे कुटुंब माझी जबाबदारी या मोहिमेचा राज्यामध्ये चांगलाच गवगवा होतो आहे. शिवाजी गोरे, न्यूज 18 लोकमत, दापोली, रत्नागिरी. त्यामुळे पुन्हा एकदा म्हणजे आता तो नेमका कशामुळे आटोक्यात आला, तो मोहिमेमुळे आटोक्यात आला का, तर यापेक्षा आपण म्हणूयात की सगळे प्रयत्न सगळ्या बाजूने सुरू आहेत आणि त्यात आपण देखील खबरदारी घेतोय. म्हणून कोरोनाची जी काही संसर्गाची टक्केवारी आहे किंवा रोजचा आकडा जो आहे तो कमी होताना आपल्याला या ठिकाणी दिसून येतोय. यानंतर वेळ झाली का ब्रेकची, आणि ब्रेकनंतर पुन्हा एकदा आपण जाणून घेणार आहोत याच वृत्त मालिकेतल्या इतरही बातम्या. पहा फक्त न्यूज 18 लोकमत. न्यूज 18 लोकमतची किल्ले स्पर्धा 2020. महाराष्ट्राचा किल्लेदार बनवा किल्ला आणि 9137416464 या व्हॉट्सअप क्रमांकावर पाठवा व्हिडिओ. 7 नोव्हेंबर पासून ते 13 नोव्हेंबर पर्यंत व्हिडिओ पाठवू शकता. परीक्षक निवडणार उत्तम किल्ले. विजेत्यांना मिळणार बक्षीस. लवकर स्पर्धेत सहभागी व्हा. आणि कोरोनाच्या संसर्गाची दुसरी लाट येऊ शकते आणि या दिवाळीच्या दरम्यान खरेदीसाठी लोक बाहेर पडणार, गर्दी करणार आणि त्याचं पुढलं स्वरूप किंवा त्याचा पुढला नकारात्मक परिणाम जो असेल तो या लाटेच्या स्वरूपातला असू शकतो. थंडीमध्ये किंवा ही थंडीचं वातावरण जे ते या विषाणूकरता पोषक असल्याचे म्हटलं जात आहे, त्याच्यामुळे काळजी घेणं फार आवश्यक आहे. पण या संदर्भात आम्ही वेगवेगळ्या घडामोडी दाखवतोय, प्रेक्षकांना आम्ही आवाहन करतोय आणि त्याचबरोबर आम्ही काही लोकांशी संवाद देखील साधतोय. जालन्यातील वैद्यकीय क्षेत्रात काम करणाऱ्या काही समाजसेवकांशी आम्ही बातचीत केली. बघूयात त्यांनी काय म्हटलंय. मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर मराठा समाज आता आक्रमक होतानाचं आपल्याला पाहायला मिळत आहे. एकीकडे मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने पंढरपूर ते मंत्रालय ही पायी आक्रोश दिंडी काढण्यात येत आहे, तर दुसरीकडे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असलेले उद्धव ठाकरे यांच्या निवासस्थानी मशाल मोर्चा काढण्यात येतोय. दरम्यान या संदर्भात बोलण्यासाठी आपल्यासोबत मराठा समाजाचे विविध संघटनांचे काही कार्यकर्ते आपल्यासोबत आहेत. त्यांच्याकडून आपण जाणून घेऊया की नेमकी त्यांची काय भूमिका आहे. मला सांगा की मराठा समाज आता आक्रमक होतोय मराठा आरक्षणाच्या बाबतीत, शासनाकडून हा आंदोलन दडपण्याचा प्रयत्न होतो, याबद्दल तुम्ही काय म्हणाल? अगदी बरोबर. आज मुंबईमध्ये मातोश्रीवर आक्रोश मोर्चा आहे, मशाल मोर्चा आहे. या तिन्ही मोर्चा जरी आज सुरू असला, याआधी आम्ही पूर्ण जगाला संदेश दिलेला आहे. आम्ही शांततेने मोर्चे काढले, लाखोच्या संख्येने मोर्चे काढले, परंतु सरकार कोणतेही असो, हे असो किंवा याच्या आधीचे असो, यांनी स्वतःचे पुरावे, स्वतःचे काही कामाच्या. आणि आता आमच्या मिशन पाणी या मोहिमेबद्दल जेव्हा आपण उत्तराखंडबद्दल बोलतो तेव्हा आपण तिथल्या नैसर्गिक सौंदर्याबद्दल देखील आवर्जून बोलतो. पण निसर्गाचं हेच सौंदर्य आता धोक्यात आलं आहे. इथे निसर्गाला हानी पोचवली जाते आणि या मागची मुख्य कारण आहेत वृक्षतोड, पाण्याचे नैसर्गिक स्रोत नष्ट होणं, आणि यामुळेच आता इथे गेल्या काही दिवसात लोकांमध्ये काही प्रमाणात जलजागृती निर्माण केली जाते. आणि आता न्यूज 18 लोकमतच्या एका स्पर्धेबद्दल. दिवाळीचा सण आनंदाचा, रंगाचा, दिव्यांचा आणि तोंडात विरघळणाऱ्या स्वादिष्ट अशा फराळाचा आहे. दीपावलीनिमित्त माझा फराळ माझी खासियत ही खास स्पर्धा आम्ही न्यूज 18 लोकमतच्या प्रेक्षकांसाठी घेऊन आलोय. स्वयंपाकघरात रमणाऱ्या प्रत्येकासाठी ही स्पर्धा खुली असणार आहे आणि हे स्पर्धेचं खास वैशिष्ट्य आहे. तुमची खासियत असणारे खास पदार्थ तसंच काळाच्या ओघात विस्मृतीत गेलेल्या अनेक पक्वानांना आम्ही या निमित्तानं व्यासपीठ मिळवून देऊ. तुमच्या कष्टाला आम्ही योग्य न्याय आणि त्याचा यथोचित सन्मान करणार आहोत. महाराष्ट्राची समृद्ध खाद्य संस्कृती अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी या स्पर्धेत भरभरून सहभाग घ्या.
माझा फराळ माझी खासियत या स्पर्धेच्या नियम आणि अटी आपण जाणून घेऊयात. पहिली अट, न्यूज 18 लोकमतच्या सर्व प्रेक्षकांसाठी ही स्पर्धा खुली असेल. दुसरं असं की ही स्पर्धा ऑनलाईन स्वरूपात असेल. तिसरं की व्हिडिओ बघून स्पर्धकाला गुण दिले जातील. तिसरं ही स्पर्धा निशुल्क असेल. पाचवं म्हणजे फराळ बनवताना 2 मिनिटांचा व्हिडिओ तयार करावा. 6वा, कोणत्याही प्रकारचा फराळाचा नमुना पाठवू नये. 7वं असं की फराळाच्या साहित्याची व्हिडिओ यादी आणि कृती व्हॉट्सॲपवर पाठवावी. 8वं म्हणजे असं की प्रवेशिका स्वीकारण्याचा कालावधी 8 नोव्हेंबर ते 12 नोव्हेंबर असा असेल. पुढे असं की साधारण 12 नोव्हेंबर नंतर कोणतीही प्रवेशिका स्वीकारली जाणार नाही. आणि संपर्कासाठी व्हॉट्सॲप क्रमांक आमचा असा आहे 9137416464. यानंतर या बुलेटिनमध्ये इथेच थांबणार आहोत. पहा फक्त न्यूज 18 लोकमत.